सध्या तो पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळते। मात्र त्याचा पक्ष काही कमाल करतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। एक महत्त्वाची अपडेट आहे तामिळनाडूमध्ये थलपती विजय सध्या पिछाडीवर आहेत। दुसरीकडे आसाममध्ये भाजप 16 जागांवर आघाडीवर आहे आणि तामिळनाडूमध्ये थलपती विजय सध्या पिछाडीवर आहे। थलपती विजयना प्रचंड आघाडी घेतलेली होती, ती म्हणजे अर्थातच पूर्णपणे प्रचारामध्ये झोकून देऊन त्यांनी प्रचार केलेला होता आणि त्याचा परिणाम कुठेतरी दिसणार हे मात्र निश्चित मानलं जात होतं। आताही तशाच परिस्थितीला आपण बघतोय, सामोरं जाणार का टीव्हीके हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र तो स्वतः पिछाडीवरती आहे। पश्चिम बंगालची आकडेवारी ग्राफिकच्या माध्यमातून 294 एकूण जागा, भाजप 200। आता सध्या 18 जागांवरती एकूण निकाल जे आहेत ते हाती आलेले आहेत, त्यात भाजप सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। महत्त्वाची बातमी आपण बघतोय, तामिळनाडूमध्ये डीएमके 7 जागांवरती आघाडीवरती आहे। आताचे सगळे अपडेट समोर येत आहेत, ज्यात आसाम 16 जागांवरती भाजप आघाडीवरती आहे। तामिळनाडूमध्ये डीएमके 7 जागांवर आघाडीवर आहे आणि पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंतची जर आकडेवारी पाहिली तर ममता बॅनर्जी भवानीपूर मधून आघाडीवर आहेत। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल 8 जागांवर, भाजप 10 जागांवर आघाडीवर आहे। भवानीपूर हा ममता बॅनर्जी यांचा मतदारसंघ आणि तिथे त्यांना विजय मिळवता येतो का हे पाहायचं आहे। 2021 मध्ये त्यांना त्यांचा गड राखता आलेला नव्हता। सुवेंदू अधिकारी यांनी त्यांना तगडं आव्हान दिलेलं होतं। यंदा मात्र ते चित्र पालटतं का आणि या मतदारसंघामधून म्हणजे भवानीपूरमधून सध्या जरी त्या आघाडीवर असल्या तरी विजय मिळवतात का हे पाहायचंय। अगदी आणि काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते, कारण तृणमूल 8 आणि भाजप 10 आतापर्यंत जी आकडेवारी समोर येते किंवा कल हाती येत आहेत त्यामध्ये अगदी मागे पुढे आहेत दोन्ही पक्ष आणि त्यामुळे तोडीस तोड अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळते। राहुरीमधून अपडेट जाणून घेऊयात। पोस्टल मतमोजणीमध्ये भाजपचे अक्षय कडिले आघाडीवर आहेत। पोस्टल मतमोजणी सुरुवातीला केली जाते, यानंतर ईव्हीएमची मतमोजणी होईल आणि सुरुवातीलाच पोस्टल मतमोजणीमध्ये भाजपचे अक्षय कडिले आघाडीवर आहेत। एकूण 7 उमेदवार रिंगणामध्ये होते आणि त्यापैकी अक्षय कडिले सध्या आघाडीवर। तर तामिळनाडूमध्ये डीएमके 9 जागांवरती आघाडीवरती आहे, तर आसाममध्ये 17 जागी भाजपचे कल हाती आलेले आहेत। केरळमध्ये यूडीएफची आघाडी आहे। आसाममध्ये काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे आणि काँग्रेसनं आपलं खातं जे आहे ते उघडलेलं आहे, कलाच्या रूपात का होईना एका जागेवरती ते आघाडीवरती आहेत आणि जी लढत होती ती अतिशय रंगतदार असणार आहे। खास करून पश्चिम बंगालमध्ये तृणमूल 12 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप पाठोपाठच आहे। 10 जागांवरती ते आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। हे कल अतिशय बोलके आहेत। एकीकडे पश्चिम बंगालमधलं जे झालेलं मतदान आहे ते 93% इतकं होतं।